नमस्कार, मी जनलोक प्रतिष्ठानमधून सुनंदा कदम बोलते. आज जो सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये जो मेळावा झाला त्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे की आज जे लोकांना पैसे मिळालेत जनलोकच्या माध्यमातूनच मिळाले, जनलोकच्या प्रयत्नांमुळे मिळालेत. कारण जनलोक प्रतिष्ठानने पोर्टलवरती इलिगल सेलवरती खूप मोठं काम केलं आहे. परंतु आमच्या अजूनही काही समस्या आहेत, ज्या समस्यांसाठी किंवा ज्या फेडरल कोर्टमध्ये लोढा कमिटी स्थापन झाली त्या लोढा कमिटीने अजूनही आमच्या काही प्रॉब्लेम आहेत, त्याच्यावरती लोढा कमिटी काम करत नाही असा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती. आणि त्यांनी इथून पुढे जे आमचं एक्नॉलेजमेंट आहे, अलॉटमेंट लेटर आहे किंवा डेथ क्लेम आहे याच्यावरती 100% त्यांनी गुंतवणूकदारांचा प्रॉब्लेम समजून घ्यावा आणि त्याच्यावरती सोल्युशन द्यावं, एवढंच मी या माध्यमातून आपल्यासमोर मांडू इच्छितो. PSL गुंतवणूकदारांसाठी आम्ही हेल्प सेंटर ओपन केले आणि त्या हेल्प सेंटरवरती प्रत्येक गुंतवणूकदाराने आपली तक्रार आमच्या हेल्प सेंटरवरती जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे द्यावी आणि हा सामूहिक क्लेम आम्ही सुप्रीम कोर्टासमोर सगळ्यांच्या सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहोत आणि दाद मागणार आहोत. आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे आता सेबीकडून किंवा लोढा कमिटीकडून जे पेमेंट रिटर्न व्हायला लागले याच्यामध्ये प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढवण्यासंदर्भात जनलोक प्रतिष्ठानची भूमिका काय? सर, जनलोक प्रतिष्ठाननेच त्याच्यावरती काम केले. आजपर्यंत लोढा कमिटी स्थापन झाली सुप्रीम कोर्टच्या आदेशाने, परंतु 50% काम जनलोक प्रतिष्ठानने केले. कुठलीही बेकायदेशीर प्रॉपर्टी विकू दिली नाही. त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढण्याचं काम सुद्धा जनलोक प्रतिष्ठानने केले आणि आजही करणार आहे. आम्ही प्रत्येक रेग्युलेटरीशी कनेक्ट आहोत आणि याच्यावरती आक्षेप घेत आहोत. सेबीचं पोर्टल कायमस्वरूपी चालू राहावं यासाठी जनलोक त्यासाठी आम्ही प्रयत्न व्हावा, जेणेकरून राहिलेल्या लोकांचे पण राहिलेलं क्लेम करता येईल आपल्याला. जनलोकचं पोर्टल ओपन करण्यासाठी आम्ही कमिटीला विनंती करणार आहोत, परंतु ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कमिटीने आम्हाला सहकार्य करावं किंवा आम्हाला एक मीटिंग द्यावी किंवा आमचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करावेत.